हाय विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल स्पोकन शिक्षामध्ये। आणि जसं की आपण बघतोय उद्यापासून नवीन वर्ष सुरू होणार आहे आणि प्रत्येक जण आपापल्या परीने नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्याचा प्रयत्न करतोय। ठीक आहे, पण यावेळेस तेच बोरिंग हॅपी न्यू इयर हे न बोलता काहीतरी युनिक ट्राय करूया, काहीतरी डिफरंट टाईपने आपण शुभेच्छा देण्याचा प्रयत्न करूया। आणि या व्हिडिओमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या शुभेच्छा आम्ही आणल्या आहेत तुमच्यासाठी। वेगवेगळ्या प्रकारे किंवा छानपैकी युनिक वर्ड यूज करून कशा प्रकारे आपण शुभेच्छा देऊ शकतो ते या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे। जर तुम्हाला ते आवडलं तर नक्की शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा। ठीक आहे, तर पहिली विश बघूया आपली। विशिंग यू युअर हार्ड वर्क डेफिनेटली पे ऑफ दिस इयर। म्हणजेच याचा अर्थ काय होतो? पे ऑफ म्हणजे काय की एखादी गोष्ट फळाला येणे, त्याचं फळ तुम्हाला मिळणे। मग हार्डवर्क म्हणजे काय? तुमची मेहनत। मग याचा अर्थ काय होईल की तुमची जी मेहनत आहे, तुमचे जे हार्डवर्क आहे ते या वेळेस फळाला नक्की येऊ, अशी माझ्याकडून तुम्हाला शुभेच्छा। किती छान वाटतं ना? दरवेळेस हॅपी न्यू इयरचा एक साधा मेसेज टाईप करण्यापेक्षा जर तुम्ही अशा प्रकारच्या शुभेच्छा देतात तर खूप ॲडव्हान्स वाटतं। तर असेच ॲडव्हान्स काही शुभेच्छा आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। चला बघूया नेक्स्ट काय आहे। नेक्स्ट आहे आय विश यू हॅपी नोवेल इयर। आता नोवेल ऐकल्यानंतर तुम्हाला वाटलं असेल की एखादी कादंबरी वगैरे आहे का, पण तसं काही नाहीये। नोवेलचा अर्थ पण नवीनच होतो। सो तुम्हाला साधं हॅपी न्यू इयर म्हणण्याच्या जागी तुम्हाला हॅपी नोवेल इयर असं म्हणायचं आहे। ठीक आहे, नेक्स्ट आय विश यू स्टे हॅपी ॲट द पिंक ऑफ हेल्थ। पिंक ऑफ हेल्थ म्हणजे काय? पिंक ऑफ हेल्थ या ठिकाणी अशा अर्थाने घेतलेला आहे की हेल्दी वेल्दी आपण ज्याला म्हणतो ना, की असं आरोगी नाही निरोगी राहा असं ज्यावेळेस आपण म्हणतो त्यावेळेस पिंक ऑफ हेल्थ म्हणजे एकदम असं तब्येतीने ठणठणीत राहा। आपल्या मराठीत खूप छान आपल्याला मांडता येतं, ठणठणीत राहा असं जेव्हा म्हणायचं त्यावेळेस पिंक ऑफ हेल्थ याचा वापर होतो। तर पूर्ण बघा, आय विश यू स्टे हॅपी अँड द पिंक ऑफ हेल्थ म्हणजे तुम्ही आनंदित राहा आणि निरोगी राहा, तब्येतीने ठणठणीत राहा। बघा खाली पण दिलेलं आहे निरोगी आणि आनंदी राहा। चला बघूया नेक्स्ट आहे आय विश यू अ गुड लक इन ऑल युअर टायरलेस एफर्ट। टायरलेस एफर्ट म्हणजे काय? ज्यामध्ये तुम्ही थकत नाही अजिबात। टायर म्हणजे काय? थकणे। आणि टायरलेस म्हणजे अजिबात ज्यामध्ये तुम्ही थकवा येत नाही तुम्हाला। तुम्ही एवढे एफर्ट्स घेतात, मेहनत घेतात की तुम्ही त्यामध्ये तुमचा थकवाही विसरून जातात। मग अशा तुमच्या टायरलेस एफर्टला माझ्या खूप खूप शुभेच्छा। तुमच्या सगळ्या प्रयत्नांसाठी, एफर्ट म्हणजे काय? प्रयत्न। तुमच्या सगळ्या प्रयत्नांसाठी माझ्या शुभेच्छा। ठीक आहे, नेक्स्ट बघूया हॅव अ प्रॉस्पेरियस इयर। हे तर तुम्हाला बऱ्याच जणांना माहिती, ऑलमोस्ट सगळ्यांनाच माहिती असेल। हॅव अ प्रॉस्पेरियस इयर म्हणजे काय? आपले वर्ष भरभराटीचे जाओ। ठीक आहे, नेक्स्ट बघूया मे द न्यू इयर बी फिल्ड विथ लव लाफ्टर अँड हॅव अनब्रेकेबल लाईफ। आता यामध्ये बघा, फिल म्हणजे काय? भरलेलं। तुमचं आयुष्य कसं असावं? यामध्ये प्रेम असेल, हास्य असेल अँड हॅव अनब्रेकेबल लाईफ। अनब्रेकेबल लाईफ म्हणजे ज्याला ब्रेक नसतो, बेभानपणे तुम्ही तुमचं आयुष्य जगावा अशा शुभेच्छा यामध्ये दिलेल्या आहेत। बघा, नवीन वर्ष प्रेम आणि हास्याने भरलेला असो। आता प्रेम आणि तुमच्या आयुष्यात हास्य असो इथपर्यंत ठीक आहे, पण मुद्दाम मी याच्या समोरचं अनब्रेकेबल का लिहिलं नाही? कारण अनब्रेकेबल जर आपण मराठीत ट्रान्सलेट करायला घेतलं तर काहीतरी अतूट असं काहीतरी त्याचं ट्रान्सलेशन होईल, जे मी इथं मुद्दाम दिलेलं नाही। कारण ते मग तुम्ही वर्ड टू वर्ड ट्रान्सलेशन करता आणि मग तिथं कुठेतरी आपण गोंधळून जातो की याचा अर्थ असा कसा निघतो। त्यापेक्षा सरळ सरळ एवढं लक्षात घ्या की अनब्रेकेबल म्हणजे ज्याला ब्रेक नाहीये, ज्याला कशाच ताबा नाहीये, म्हणजे असं बेभान आयुष्य तुम्ही जगा, छान जगा, यामध्ये खूप प्रेम असेल, हास्य असेल असं। ठीक आहे, नेक्स्ट बघूया मे दिस इयर बी युअर बेस्ट वन येट। आता बघा याचा अर्थ असा होईल, येट म्हणजे काय? अद्यापी किंवा आतापर्यंतचा। तर हे वर्ष तुमचं आतापर्यंतचं सगळ्यात बेस्ट असं वर्ष असो अशी माझी शुभेच्छा। बघा, हे वर्ष तुमच्यासाठी आतापर्यंतचं असलेलं सर्वात छान किंवा बेस्ट वर्ष असो अशा शुभेच्छा, असा याचा अर्थ होतो। तर मित्रांनो, थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड थँक्स फॉर क्लिकिंग माय व्हिडिओ। तुम्हाला जर खरंच ही शुभेच्छा आवडल्या असतील तर नक्कीच माझ्या चॅनलला शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा अँड विश यू व्हेरी हॅपी न्यू इयर।